बिग बॉस मराठी परवा दिवशी राधा पाटील त्यांच्या बॉयफ्रेंड बद्दल बोलत होत्या कोचवर बसल्या बसल्या आणि त्यांनी काय सांगितलंय बघूयात. माझा 2 BHK रूम आहे. आमचा बेडरूम वेगळा आहे. आम्ही लिव्हिंग मध्ये राहतो. तो असा आहे ना, मला कोण काय बोललं ना, बाहेर जाऊन तो फाडून टाकल तो डायरेक्ट. तर निम्म्याच्या वर महाराष्ट्रातल्या पोरांचं हृदय कचाकच तुटलेलं आहे, कारण राधाला बॉयफ्रेंड आहे, ते लिव्ह इन मध्ये राहतात आणि तिचं तिच्या बॉयफ्रेंडवर भयानक प्रेम आहे. आणि ज्या पद्धतीनं राधाने हे सगळं एक्सप्लेन केल्यानं लय डेंजर माणूस वाटतोय, खरंच लय डेंजर माणूस वाटतोय. आता अजून काय सांगते ते ऐकूया. मला असे बघतात बोलतात ना, तुझं इथं असतं ना बाई, मारून बिरून निघून पण गेला असता इथून. अच्छा. अगं अगं हो बाई, कळलं आम्हाला, लय डेंजर आहे, फाडून फिडून गेला असता. पुढं सांग. करमत नसेल ना त्याला आता. अगं 3 वर्षात त्याने कधी त्याच्या हाताने जेवलाच नाही. माझ्याच हाताने 3 वर्ष झाले. बाबो 3 वर्ष झालं फक्त तुझ्याच हाताने जेवत होता का तू? मग आता उपाशी बिपाशी आहे का काय बघ. PR टीमला विचार, त्यानं उपाशी आहे, जेवलाय का काय, आणि त्याला जेवण करून घ्यायला सांग. आणि या सगळ्या गोष्टी सांगून सांगून कोणाला सांगितलेत तू त्या कोंबडीला, अनुश्री मानेला? अगं ती बाय ऑलरेडी सगळ्याच्या गोष्टींना दृष्टी लावत बसती, कशाला तिला काहीतरी सांगत बसलीस ग. तरी बी ऑल दी बेस्ट.